दर्शक नमस्कार. BR न्यूजच्या बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एकंदरीत उन्हाळा जो आहे तो आता वाढतोय आणि याचबरोबर देशातलं राजकीय वातावरण हे देखील तापलं आणि त्याला कारण आहे त्या आपल्या होणाऱ्या आता लोकसभा निवडणुका. एकंदरीत राजकीय पक्षांनी याच्यासाठी जोरदार तयारी केली आहे, पण दुसऱ्या बाजूला जो लोकशाहीतला मतदार राजा आहे त्याच्या मनात नेमकं काय आहे याचा एक समावेश आपण बोला बेधडक या कार्यक्रमात करतो आहोत. आपण उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणि सोलापुरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसंच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सोलापूरच्या विकासाबाबत नेहमीच बोललं जातं, पण प्रत्यक्षामध्ये हा विकास साध्य होतोय का आणि याचबरोबर ज्या अपेक्षा या मतदारांच्या होत्या, गेल्या वेळेला जे मतदान केलं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? गेल्या वेळेस म्हणण्यापेक्षा याआधी देखील मतदारांनी एक अपेक्षा ठेवून मतदान केलेलं होतं, पण सोलापूरबाबत नेमकं घडतं काय, देशातलं संबंध वातावरण काय आहे या संदर्भात हे नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी बेधडकपणे बोलतील. सुरुवातीलाच आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जे आहेत तर प्रतापभाऊ चव्हाण यांच्यासमोर आपण आहोत. प्रतापभाऊ, काय वाटतं म्हणजे देशात आता ज्या म्हणजे शिवसेनेने जी काही तयारी केलेली आहे, असं वाटतं का की जे काही भाजपचं आव्हान आहे त्याला हे विरोधी पक्ष तोंड देऊ शकतील? एकूण पाहता लोकसभेच्या त्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्धवसाहेब ठाकरेंचे महाराष्ट्रभर दौरे चालू आहेत, परंतु मी सोलापूर शहराचा एक पदाधिकारी नागरिक म्हणून माझं मत व्यक्त करतो की सोलापूर शहराला 2 खासदार मिळाले, एक शरद बनसोडे, दुसरे सिद्धेश्वर महाराज, की दोन्ही खासदार ह्या सोलापूरवरती प्रेम नव्हतं. मोदी साहेबांची बऱ्याच अपेक्षा होत्या की संपूर्ण देशामध्ये स्मार्ट सिटीतून चांगलं शहराची सुधारणा व्हायला पाहिजे. तसं मोदी साहेबांच्या माध्यमातून निधीसुद्धा आला, परंतु स्मार्ट सिटीतली कामं इतके बोगस प्रचंड भ्रष्टाचार झाला की तुम्ही बघता की आता हा पार्क चौक ते सिद्धेश्वर मंदिर समोरचा रस्ता, डावीकडं पासपोर्ट ऑफिस आहे, परंतु रस्ता लहान झाला आहे आणि फुटपाथ मोठे झाले आहेत. तिथं आता आपण मुलाखत येतो बघा तुम्ही, रस्त्यापेक्षा फुटपाथ मोठे आहेत. त्यामुळं ह्या स्मार्ट सिटीचं भ्रष्टाचार झालेलंच आहे. परंतु ही सगळी कामं गुजरातमधल्या मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत. गुजरातची लोक जगवण्यासाठी ही मोठमोठी योजना आणायच्या आणि आपला महाराष्ट्रातला पैसा सगळा गुजरातला पाठवायचा. कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे, कामगार गुजरातचे, हे अशा पद्धतीनं जर झालं तर देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान अशी मनाची पाळी आलेली आहे. की जय सिद्धेश्वर महाराज जात चोरलेली व्यक्ती आहे ती, ज्या एससीतून निवडून येतात परंतु त्यांची त्या जातीचा दाखला अवैध ठरलेला आहे. परंतु त्या महाराजला विकास काय, सोलापूर जनतेचा प्रश्न काय, विमानतळ तुम्ही बघता चिमणी पाडली पण विमानतळ झालं नाही. अनेक वर्षापासून आपल्या सोलापुरामध्ये मोठमोठे उद्योगपती, राजकीय लोक येत असतात, परंतु विमानाची सोय नसल्यामुळं सोलापूरला गारमेंट पार्क नाही, IT पार्क नाही, की आपल्या सोलापूर शहरातली लाखो मुलं जगण्यासाठी कामासाठी पुण्याला जात असतात. इथं फक्त ह्या सोलापूर शहरामध्ये फक्त मुलांचे आईवडील जे म्हणजे रिटायर झालेल्या लोकांचा शहर आहे की काय, असं ह्या सोलापूरची अवस्था झालेली आहे. आगामी काळामध्ये आमच्या आघाडी पक्षाच्या माध्यमातून चांगला उमेदवार दिला तर आपण त्याला निवडून आणण्याचा प्रथम एक झालेला आहे. म्हणजे आपल्या खासदारांनी असं निवेदन केलेलं आहे की माझ्या कार्यकाळामध्ये कामं झाली आणि काही कामं बाकी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, असं आव्हान आपल्या आता विद्यमान खासदारांनी केलेलं आहे. जात चोरणाऱ्या व्यक्तीला बद्दल बोलणं बरोबर वाटणार नाही. तो माणूस कुठं असतो जनतेनेच शोधून घ्यावं. हा खासदार तुम्ही बघा, तुम्ही आता पत्रकार आहे, सामान्य नागरिक आहे, तो माणूस खासदार म्हणून कुठं असतो तुम्ही म्हणजे हुडकून दाखवा, खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा असं घोषणा करायची पाळी आली आहे. त्यामुळं खासदाराबद्दल न बोललेलं बरं. की जी देशाचे प्रधान मोदी साहेबांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, परंतु अपेक्षा त्यांचे पूर्ण करणारे त्यांची लोक कमी पडतात. त्यामुळं चांगला शिकलेला त्या सोलापूरच्या विकासाची नाही प्रताप, म्हणजे मोदी नावाचा जो करिश्मा आहे तर तो करिश्मा यावेळेला चालेल की नाही? नाही, मोदी साहेबांच्या कामाबद्दल दुमत नाही. त्यांचं अयोध्येचं म्हणजे राम मंदिरचं असू द्या किंवा इतर योजना असू द्या, रस्ते, बाकीचे जे चांगल्या कामाबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. परंतु त्यांची माणसं जी इथं निवडून येतात त्यांचं उद्दिष्ट सफल होत नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. त्यामुळे आगामी इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. भाजपबद्दल नागरिकांमध्ये, मतदारामध्ये रोष आहे, कारण एकीकडं मोदी यांचं एक नेतृत्व जरी देशाला चांगलं लाभलेलं असलं तरी दुसऱ्या बाजूला
जेव्हा अशा योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करायची असते तेव्हा मात्र आत्ताच प्रताप चव्हाण यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे स्मार्ट सिटीचा महत्त्वाकांक्षी अशी योजना होती, पण प्रत्यक्षामध्ये ही योजना फेल गेली आणि निकृष्ट दर्जाचं काम आपल्यासमोर येत गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की शहराच्या विकासाबाबत जे काही धोरण आखलं गेलं होतं ते प्रत्यक्षामध्ये उतरलेलं नाही. आणखीनही आपल्याबरोबर ती नागरिक आहेत ज्या अपेक्षांनी मतदान केलेलं होतं ती अपेक्षा साध्य झाली का, आणि जे एकंदरीत आपल्या देशातलं वातावरण आता राजकीय स्थिती आहे काय वाटते असं? सर्वप्रथम मी आपण जो प्रश्न विचारला मगाशी आणि आत्ता, तर त्याचं मी 2 विभागामध्ये वर्गीकरण करेन. एक म्हणजे लोकसभेचा तुम्ही एक प्रश्न विचारला होता की मोदींचं 400 पार होईल का. आज देशभरामध्ये मोदींनी जी काही राबवलेली धोरणं आहेत, निर्णय आहेत, ते घेतले तर मोदींशिवाय सक्षम उमेदवार ना विरोधी पक्षात सापडतो ना दुसरीकडे कुठे सापडतो. त्यामुळे मोदींचं जे म्हणणं आहे की 400 पार ह्या म्हणण्याला थोडासा वाव आहे, कारण की विरोधी पक्षाकडे तसा प्रबळ उमेदवार नाही आहे, दावेदार नाही आहे. आणि आपण पाहताच की आपण त्यांच्यामध्येच आत्ता सध्या नेतृत्वाबद्दल वाद चालू आहेत. त्यामुळे तो विषय वेगळा. आणि आपला जर सोलापूरचा आपला इथला स्मार्ट सिटीचा विषय घेतला तर तो वेगळा आहे. सोलापूरमध्ये उदासीनता ही प्रत्येकाचीच आहे. आत्तापर्यंत किती सरकार आले गेले, पण सोलापूरचा विकास, पाणी प्रश्न असेल किंवा रस्ते असतील, आत्ता आपण पाहतोय की आजूबाजूला सगळे जे हायवेज झालेले आहेत ते हायवेज जर 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी झाले असते तर आज सोलापूर कुठल्या विकासाला गती मिळाली असते. पण ते घडताना दिसत नाही. आत्ता हे रस्ते झालेले आहेत, देरसही पण ठीक आहे. आणि आत्ता स्मार्ट सिटीबाबत बोलाल तर फक्त स्मार्ट सिटी म्हणजे महत्त्वाची जे VIP रोड्स आहेत हे आहेत तिथंच फक्त स्मार्ट सिटीचं काम दिसतं. जर तुम्ही जिथं आतमध्ये गेलात तर स्मार्ट सिटीचं काम थोडंसं कमी दिसतं. तर त्याला गती मिळायला पाहिजे. विकास आपण सोलापूर शहराचा म्हणतो किंवा जो मतदारसंघ आपला सोलापूरचा आहे, ही विकासाची कामं आपल्यासमोर आली का, आणि ज्या अपेक्षा होत्या मतदारांच्या त्या पूर्ण होत आहेत? नाही, असं पूर्ण 100% विकासाची पूर्ण कामं झाली असे म्हणता येणार नाही आणि अपेक्षा पूर्ण झाल्या असं म्हणता येणार नाहीत. आता स्मार्ट सिटीबाबत जर आहे की स्मार्ट सिटीचं नुसतं सरकार किंवा जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्यावरही हे प्रश्न लादून चालणार नाही आहे. नागरिकांचंही तितकंच कर्तव्य आपलं आहे की आता एक उदाहरण घेतलं की स्वच्छतेचा विषय असेल, फक्त मोदींनी वर राबवली योजना ती खालपर्यंत येते का? आपण स्वतःच घरातनं आपण कचरा टाकताना विचार करतो का की इथं घाण होईल? म्हणजे आपण करायचं नाही आणि दुसरं मोदींनी केलं पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. तर याबरोबर मोदींबरोबर सर्व त्यांचे जे काही खासदार आमदार असतील, सर्व नागरिक असतील, हे देश म्हणून एक स्वच्छता म्हणून आपण जर परदेशात बघितलं तर स्वच्छतेबाबत सगळे देश पुढे आहेत. आणि आपल्या इथं जर त्यांचे परदेशी पाहुणे आले तर त्यांना इथं लगेच आपला फरक जाणून येतो. त्यामुळे इथं आपल्या नागरिकांची पण तितकेच कर्तव्य आहे की आपण त्यांचा साथ द्यावा. मोदी असतील किंवा अजून कोण असेल, पण देशाचं जर बघायचं झालं, स्वच्छतेबाबतीत जर बोलायचं झालं तर आपण सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला जी विकासाची कामे आहेत त्याला आपण साथ ही दिलीच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे एकंदरीत म्हणजे सुरुवातीलाच प्रतापभाऊ चव्हाण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी एक सांगितलं की जनतेमध्ये रोष आहे, पण शेवटी जनतेमध्ये जो रोष आहे त्याला पर्याय देखील समोर असावा लागतो. महेश भैया धाराशिवकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखीन एक पदाधिकारी, आत्ता एक महत्त्वाचा तो एक मुद्दा मांडला गेला की भाजपला पर्याय नाही आहे आणि त्यामुळंच एक जो मोदींना विश्वास वाटतो, मोदी किंवा भाजपना विश्वास वाटतो की अब की बार 400 पार ही जी गोष्ट आहे तर ती प्रत्यक्षामध्ये उतरू शकते अशा पद्धतीचा दावा करण्यात येतो आहे. भाजपला पर्याय नाही आहे का देशात? असं काय नाही. देशानं इंदिरा गांधीला पर्याय काढला होता, परंतु आज मोदी ज्या अशोक चव्हाणांना बोललं मोदींनी की विधवा सैनिकांच्या पत्नींची घरं खाल्ली, त्या अशोक चव्हाणला तुम्ही पावन करून घेतलं, वॉशिंग मशीनमध्ये घातलं. छगन भुजबळवर तुम्ही आरोप केले, ईडीनं अटक केली, आरोपपत्र दाखल केलं, नंतर कागदच सापडत नाही म्हणले. असं मोदीला पर्याय देखील सापडणार आहे. आणि स्मार्ट सिटीचं म्हणा तर सोलापुरात जी स्मार्ट सिटीची कामं झाली त्यातली 75% बंद पडलेली आहेत. मग ते लाईट साऊंड शो असेल किंवा ॲडव्हेंचर पार्क असेल किंवा रस्ते असतील, रस्त्याची वाट लागलेली आहे, कारण सिमेंट अतिशय निकृष्ट दर्जाचं वापरलेलं होतं. त्याबरोबरच अधिकारी आणि ते कंत्राटदार स्मार्ट झाले, परंतु स्मार्ट सिटीची कामं सोलापुरात कुठेही दिसत नाहीत. जे खासदार होते सोलापूरचे, बनसोडे मुंबईत जाऊन बसले, मुंबईतनं आले. आज सावरकर विचार मंच त्यांनी काढला होता, सावरकर विचार मंचचा गाळा देखील गायब झालेला आहे.
त्यानंतरचे जे खासदार आले ते देखील गायब असतात. कधी तर संसदेत दिसतात, सोलापूरचे प्रश्न मांडतो म्हणतात, परंतु प्रत्यक्ष कृती कुठेही सोलापुरात दिसत नाही. आणि सोलापूरकर आता पर्यायाच्या शोधात आहेत. ठीक आहे, मोदी स्वच्छता म्हणतात, परंतु मोदींना जर मंदिर आणि किनारे झाडावं लागत असतील तर देशाची काय परिस्थिती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, पण एकंदरीत आपले सोलापूरकरांच्या ज्या अपेक्षा नेहमी असतात त्या तशाच राहतात आणि आपण बघतो की त्या प्रश्नावरती सोलापुरामध्ये निवडणुका होतात किंवा तेच मुद्दे निवडणुकीच्या आपल्याला दिसून येतात. नेमकं असं का होतं वाटतं? या बाबतीत सोलापूरकर देखील थोडेसे दोषी आहेत, कारण सोलापूरकर पाठपुरावा करत नाहीत. ज्या सोलापूरकरांनी इंग्रजांना पळवलं होतं ते सोलापूरकर आज निष्क्रिय भूमिकेत दिसतात, जागृत दिसत नाहीत. हे त्यामागचं प्रमुख कारण आहेत. सोलापूर शहरातील एकही मिल आज चालू नाही. जे चादरीचा व्यवसाय सोलापुरात मोठ्या प्रमाणात होता ते पानिपतमधून मिक्स असलेलं येतं फॅब्रिक्स आता ते खपलं जातं. त्यामुळं सोलापुरातले जी वस्त्रोद्योग होता त्याला घरघर लागले आणि त्याबरोबर सोलापुरात रेडीमेड कापडाचा फार मोठा व्यापार आहे. परंतु या ठिकाणचं हब कलबुर्गीला गेलं, अमरावतीला गेलं, परंतु सोलापुरात ज्या उद्योग व्यवसायावर जे रेडीमेड कापड तयार होतं आहे, शाळेचे गणवेश तयार होतात, त्याचं जवळपास 1000 कोटी रुपयांचं सोलापुरात उलाढाल होते. त्या उलाढालीला आणि सोलापूरच्या बेरोजगार महिलांना, मुलांना आणि युवकांना काम देण्याचं सरकारला करता आलं असतं, परंतु सोलापूरचं सगळं पळवून नेलं. सोलापूरचं मिलेट सेंटर, सोलापूरची ज्वारी अख्ख्या देशात प्रसिद्ध आहे, परंतु ज्वारी संशोधन केंद्र कुठं तर बारामतीला. ज्या अजित पवारला तुम्ही बोलत ते अजित पवार सरकारात आले सोलापूरच्या तोंडाला पानं पुसतात. हे सोलापूरकर जाणून चुकलेलं आहे आणि 2 वेळा आम्ही स्वतः भाजपला मतदान केलेलं आहे, परंतु आमची फसवणूक झाली की काय असं आम्हाला आता प्रामाणिकपणे वाटतं. पण हे सगळं असं असताना केवळ मोदी आणि भाजपा असं म्हणून मतदान होईल का? मला वाटत नाही, कारण आता आमच्यासमोर मोदी नाही तर आमच्या सोलापूरचा विकास आहे. आम्ही मोदींना समोर ठेवूनच मतदान केलं होतं, परंतु 10 वर्षात आमच्या सोलापूरची काहीही प्रगती झाली नाही. सोलापूरचं होतं ते विमानतळ देखील बंद पडलं आणि बोरामणीच्या इथं एक वीट देखील रचली गेली नाही. ज्या मोदींनी सोलापूरच्या पिण्याच्या पाईपलाईनचं भूमिपूजन केलं, त्या भूमिपूजन केल्यानंतर 5 वर्षांनी त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि सगळी टक्केवारी आणि खाबोगिरीमध्येच आज भाजप अखंड बुडालेला आहे असं मला म्हणायचं आहे. देशामध्ये आणि आपण सोलापुरात आहे विकासाच्या मुद्द्यावर खरं त्या निवडणुका होतात. सोलापूरचा विकास किंवा सोलापूरची प्रगती असं चित्र तुम्ही काय पाहिलं? काय बी नाही. 10 वर्ष झालं खासदारात BJPचे, पहिले ह्याच्या अगोदर बी त्याचेच होते. इथं सत्ता त्यांची, केंद्रात सत्ता त्यांची, राज्यात सत्ता त्यांची, तरी बी पाणी प्रश्न सुटला नाही अजून. महानगरपालिकेची सत्ता त्यांची, राज्यात सत्ता त्यांची, केंद्रात सत्ता त्यांची आणि पाण्याची पाईपलाईन अजून 10-5 वर्ष झालं होतीच अजून नाही. पण एकीकडे आपण बघतो की रस्त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि या रस्त्यांचा विकासाचा एक दावा करण्यात येतो. हे जे चित्र आहे तर हेही विकासाचं चित्र नाही. काय विकासाचं चित्र काही झालेलं नाही. काय सगळे रस्ते कसे झाले ज्या अपेक्षेने तुम्ही मतदान केलं होतं, यापूर्वी केलं होतं किंवा आता कराल, कशा पद्धतीचा एक विचार तुमच्या डोक्यात येतो? मतदान काय या बरोबर मतदान करायचं फार अवघड आहे. आणि मोदी साहेब म्हणतात ना अबकी बार 400 पार. मग 400 जर पार होणार असेल तर हे भ्रष्टाचारी लोकांना कशाला घ्यायला मोदी साहेब? या भ्रष्टाचारी लोक आहेत ना, हे अजितदादा, छगन भुजबळ, हे सगळे प्रत्येकाचे भ्रष्टाचार काढलेले आहेत. त्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना ह्याने आतमध्ये सामील करून घ्यायला लागले आहेत आणि म्हणते 400 पार. म्हणजे ह्या भ्रष्टाचाराच्या दलदलमध्ये मोदी साहेबसुद्धा आता अडकणार आहेत. या भ्रष्टाचाराचे जे आजूबाजूला जे भ्रष्टाचारी आहेत ना, आता आपल्या सोलापुरामध्ये आपण नेहमी बघतो भाजप आणि काँग्रेस अशी एक लढत होत असते. काय वाटतं यावेळेला असं काय परिवर्तन होईल की पुन्हा एकदा भाजपबरोबर हे सगळे लोक? परिवर्तन होणार यावेळेस. लोक 10 वर्ष झालं देऊन बघितले, काय कारण आहे परिवर्तन? काय कामच करत नाहीत खासदार लोक. इथं नाही खासदार दाखवा आणि खासदार कळवा आणि 1000 रुपये मिळवा असं काम चाललेलं आहे सध्या. कुठलाही खासदार दिसतं सांगा? सोलापुरातल्या कुठल्या कार्यक्रमाला 5 वर्षात खासदार दिसला? त्याच्या अगोदरच्या 5 वर्षात ते बनसोडे साहेब होते, त्यांनी कुठलं काय काम केलं दाखवा? काय कामच नाही. त्याच्या आधी पण नाही, पण त्याच्या आधी पण आपलं इथं नेतृत्व होतं, मंत्री होते, तेव्हाही विकास घडला नाही. विकास कसा घडला नाही? यापूर्वी जे विकास झालेला आहे ते त्यांनीच केलेलं आहे. दुसरं कोण केलंय? तुम्ही केलं सांगा? शिंदे साहेबांनी केलं. कोणता विकास केला? कोणता विकास केला? पाईपलाईन कोणी केली? शिंदे साहेबांनी केली. विद्यापीठ कोणी आणलं? शिंदे साहेबांनी आणलं. सिव्हिल हॉस्पिटल कोणी आणलं? शिंदे साहेबांनी आणलं. तुमच्या खासदारांनी काय एक आणलं दाखवून द्या.
सोलापूर विद्यापीठ लोक कोल्हापूरला शिकायला जात होते, सोलापुरामध्ये विद्यापीठ शिंदेसाहेबांनीच आणलं आहे. शिक्षणाची गंगा सोलापुरात आली आहे शिंदेसाहेबामुळं. त्यानंतर विकास घडला नाही. काय घडलं दाखवा की 10 वर्षात तुम्ही काय एका खासदाराने मी हे आणलो एवढं दाखवू द्या. तुम्ही दाखवा. 2 वेळा खासदार, 5 वेळा, 10 वर्ष झालं खासदार आहे, त्यांनी एक काम आणलंय हे म्हणून एक दाखवू द्या. शिंदे साहेबांनी केलं. हे साहेबांनीच मंजूर करून ठेवलं होतं. ह्याने नुसतं परमिशन, ह्याने नुसतं नाव केले. साहेब होतानाच ते मंजूर झालेले आहे. नाही, पण एकीकडे आपण बघतो की राम मंदिरासारखा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आपल्या इथं देशामध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे आणि याच्याबद्दल एक लोकांमध्ये निश्चितच एक राम मंदिर पूर्ण होतंय हे बरोबर आहे. राम मंदिर पूर्ण झालं म्हणजे विकास झाला का? राम मंदिर पूर्ण झालं आम्ही मानतो, नाही म्हणत नाही आम्ही. राम मंदिर हिंदुत्ववादी झालेलं, राम मंदिर व्हायला पाहिजे. कोर्टाने राम मंदिराची लाट दिसेल का? लाट दिसणार नाही. राम मंदिर पूर्ण झालं, त्यांनी काम केलं हे खरं आहे, म्हणून तो लाट वगैरे काय हे तर दिसणार नाही इकडं. ती लाट तिकडं उत्तर प्रदेशमध्येच लाट. राम मंदिरासारखा विषय आहे, ती लाट नसेल, पण विकासाच्या मुद्द्यावरतीच या निवडणुका होतील असं म्हणणं आहे. जो विकास आता बोलला जातोय तर तो प्रत्यक्षात उतरला असं म्हणायचं नाही. मोदी साहेबांनी जे म्हणलं होतं स्मार्ट सिटी करू, मोदी साहेबांनी खरं प्रामाणिक प्रयत्न केला होता, पण खालच्या अधिकाऱ्यांनी त्याचं काम नीट केलं नाही. आता सोलापुरातसुद्धा रोड वगैरे, गावठाण भागात रोड वगैरे, सिमेंटचे रोड चांगले झालेत, थोडे निकृष्ट आहेत, पण जे नेहमी खड्डे पडत होते वर्षाला ते खड्डे तर बंद झालेले आहेत. नंतर ड्रेनेज लाईनसुद्धा चांगली झालेली आहे, पहिल्यापेक्षा चांगली झालेली आहे. पण थोडं जर आपल्या इथले समजा जे भाजपा अधिक महापौर वगैरे होते या 5 वर्षात, त्यांनी जर थोडं जर लक्ष दिले असते स्मार्ट सिटीकडे, तर त्यापेक्षा चांगली कामं आपल्या सोलापुरात चांगली झाली असती. विमानतळ किती गरजेचं आणि विमानतळ फारच गरजेचं आहे. आता कसं आहे, विजापूर म्हणा, गुलबर्गा म्हणा, 2 वर्षात तिथं जागा घेऊन विमानतळसुद्धा झाले. आपल्या तर बोरामणीत जागा होती. खरं म्हटलं तर जर इच्छाशक्ती असती खासदार आमदारांची तर ते सगळं झालं असतं, म्हणजे सगळंच झालं. विमानतळसुद्धा परत एकदा चालू झालं असतं आपलं. थोडक्यात म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव आहे. आता नवीन खासदार आले, नवीन खासदारांना पुढं फाईल कसं सरकायची आहे ते त्यांना ज्ञान नसेल असं मला वाटतं. जर आमदार होते साहेब आपले, तर आमदार 3-3 वर्ष देशमुख साहेब मालक आमदार होते, त्यांनी थोडं पाठपुरावा झाले असते तर त्यापेक्षा जास्त सुधारणा आपल्या सोलापुरात झाली असते. आता चांगले सुधारणा झालेत, पण त्यापेक्षा जास्त सुधारणा झाली असते. नक्कीच आहे काय की राजकीय इच्छाशक्ती जर असतील तर विकासाचे अनेक मुद्दे जे असतात ते मार्गी लागतात, पण मूळ मुद्दा पुन्हा तोच येतो. सोलापूरच्या बाबतीमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे असं म्हणणं हे योग्य आहे काय? ते म्हणणं योग्यच आहे. आणि आता सध्या नागरिकांमध्ये आणि मतदारामध्ये एवढी प्रचंड उदासीनता आलेली आहे साहेब की तुम्ही, कारण काय? त्याचं कारण म्हणजे हे आयाराम गयाराम जे वरती चाललेलं आहे वरच्या नॅशनल लेवलला, की हो हे या पक्षात आहे, तो त्या पक्षात आहे, त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट कमी होत झाला आहे. की आता लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? ज्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेलं होतं तो विश्वासच लोकांचा गेलेला आहे. आणि आता लोकांना अजिबात, तुम्ही जे म्हणता ना की लोकांचं आता काय, लोकांना म्हणजे बराच इंटरेस्ट मतदारामधला कमी झालेला आहे. लोक आता उलट सुट्टी असली की राजकीय पक्षाने आता 100% विचार करणं गरजेचं आहे. आज सोलापुरातला एवढा मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. आज साहेब 5-5 दिवस झाला आपल्याकडे पाणी येत नाही, ही उदासीनताच आहे. मग लोकांनी मतदान कशासाठी करायचं? आपल्या सोलापूरच्या ज्या म्हणजे गरजा आहेत त्या फार म्हणजे क्षुल्लक आहेत. हे निदान अन्न, पाणी आणि हे वस्त्र, हे 3 गरजा तरी मूलभूत की तुम्हाला मिळायला पाहिजेत. शहर विकास आज केला जातो. अगदी आपण आता जिथे उभे आहोत तिथं आपलं इंदिरा गांधी स्टेडियम आहे. या सगळ्याचा आम्ही विकास साध्य केला, हे असे हे ते म्हणतात, पण ॲक्च्युली झालेलं कुठं आहे? आज पाण्याचा प्रश्न तुमचा सुटलेला नाही. आज स्मार्ट सिटीच्या अंडर जी कामं झालेली आहेत ती काही कामं झालेली पण आहेत. आज मी आज स्पोर्ट्सला, आमचा आज सोलापूर पार्क क्रीडांगण स्मार्ट सिटीच्या अंडर खरंच चांगले झालेलं आहे. आज आम्ही तिथं रणजी मॅच घेतली, मणिपूरची मॅच घेतली, सौराष्ट्राची मॅच घेतली. भविष्यात आमचा IPL वगैरे घ्यायचा सुद्धा विचार आहे. ती काही कामं चांगली झालेली पण आहेत, पण काही कामं स्मार्ट सिटीच्या अंडर काही झालेलीच नाहीत. आज आमची मुलं IT सेक्टरला, आज मगरपट्ट्याला सगळे इथली मुलं पुण्यात राहतात. आज शिक्षण क्षेत्राला, आणि ही जी नवीन पिढी जर आहे साहेब, नवीन पिढी तर तुमच्या राजकारणाकडे बघतच नाहीत. हे आम्ही अजून 50-60 वर्षाचे आहेत म्हणून आम्ही बघतोय, तर नवीन पिढी तर तुमच्या राजकारणाकडे बघायला तयार पण नाही. त्यांना TV
लावला तरी ते आम्हाला ओरडतात की कशाला काय बघता हे काय तेच तेच ह्यांच्या हे सगळे एकच आहेत म्हणतात. ही अशी परिस्थिती सध्या. नाही, पण हे सगळं होत असताना शेवटी एक आहे की मतदान म्हणजे लोकशाहीतला मतदार राजा जो आहे त्यासाठी मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या अपेक्षा होत्या किंवा आता ज्या निवडणुका होत आहेत लोकसभा निवडणूक जी होती कुठल्या अपेक्षा आहेत? अपेक्षा भरपूर आहे साहेब, पण आता आमच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे की जो कोणी उद्या निवडून येईल तो त्याच पक्षात राहील का आणि कुठल्या दुसऱ्या पक्षात जाईल. जरी आम्ही कुठल्याही पक्षाकडनं अपेक्षा ठेवलं तरी शेवटी आम्ही अपेक्षाच ठेवणार आहे शेवटपर्यंत. लोकांची म्हणजे विश्वासार्हता पक्षावरची कमी झालेली आहे साहेब, हे ज्या आयाराम गयाराममुळं आहे. आणि हे सध्या वनवेच चाललेलं आहे. मला नॅशनल लेवलला हे जे चाललं आहे हे सगळं चुकीचंच चाललेलं आहे ना. तुमची सगळी श्रद्धा निष्ठा हे सगळ्याच पक्षात झालेलं आहे. हे मी एका पक्षाचं नाही सांगत. आणि याचा मतदार विचार नक्की करेल. 100% मतदार विचार करणार साहेब. मी मतदारांमध्ये उदासीनता आहे, मी परत सांगतो. मतदार तुम्हाला सांगू का, जे राजकारणामध्ये जे काय थोडेफार आहेत मतदारामध्ये प्रचंड उदासीनता आहे ह्यावेळेस. सर्वात ही पण एक महत्त्वाची बाजू की ज्या काही गोष्टी राजकारणाचं जे काही एकंदरीत सगळं बदलतं स्वरूप आहे त्यामुळं मतदार राजा हा निश्चितच चिंतेत आहे अशा प्रकारचं वातावरण. पण याचबरोबर सोलापूर म्हटलं की रोजगाराचा प्रश्न येतो. इथले उद्योग व्यवसाय आणि रोजगार एकंदरीत ही परिस्थिती आहे. बाकी शहरं एखाद्या वेळेस तिथे लोकसंख्या वाढताना आपल्याला दिसते, पण दुसऱ्या बाजूला आमच्याकडे सोलापूरमधनं युवक वर्ग खास करून सोलापूर सोडतोय ही चिंतेची बाब आणि दरवेळेस याची एक चर्चा होत असते. या बाबतीत पावलं का उचलली जात नाहीत किंवा हे सगळं काय घडतं? प्रत्येक वेळेला असं होतं की विकासाचे दावे होतात आणि रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून दिल्या असा एक दावा करण्यात येतो. प्रत्यक्षामध्ये सोलापुरात काय घडतं? खरं तर मी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून राजकीय विषयावर बोलण्यापेक्षा आर्थिक आणि रोजगार या विषयावरती बोलायला पाहिजे. पण सोलापूरचं दुर्दैव असं आहे की ज्या वेळेस केंद्रात सत्ता ज्या पक्षांची होती त्याच पक्षाचे खासदार इथं होते आणि आजही गेल्या 10 वर्षात पण तीच परिस्थिती आहे. परंतु तरीसुद्धा सर्व ज्यांची सत्ता आहे ते सुद्धा मान्य करतात आणि ते सुद्धा बोलतात की गेल्या 10 वर्षात सोलापुरातला काही विकास झालेला नाही आहे. आपण बघतो महामार्ग सुधारलेले आहेत, महामार्ग झाले बरेच सगळे, परंतु अंतर्गत रस्ते आणि बायपास नसल्यामुळं जे मृत्यूचे सापळे आजूबाजूला जे तयार झालेले आहेत त्यावर गेल्या 10 वर्षात काहीही काम झालेलं नाही. मार्केट यार्डपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या चौकापर्यंत जो फ्लायओव्हर होणार होता तो वास्तविकच म्हणजे अव्यावहारिकच होता. ते सर्व इंजिनियरसुद्धा मान्य करतील की सोलापुरातल्या रस्त्यांची रुंदीच एवढी कमी आहे की त्या फ्लायओव्हरचे पोल तिथं उभा करू शकणार नाहीत. त्यापेक्षा मास्टर प्लॅन करून रस्ते रुंदीकरण करणे आवश्यक होतं. पण राजकीय इच्छाशक्ती कमी आणि आपला मतदार आणि आपल्या मतदारसंघाचे लांगुल चालून करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उदासीनता दाखवलेली आहे. स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, यांनी विषय आहे. उड्डाण पुलं देखील आपल्याकडं मंजूर झाल्या, सगळ्यात चर्चा झाली. त्याची चाचणी होऊन आज गेले 10 ते 15 वर्ष झालेले आहेत. त्याचा एकही खिळा खांबसुद्धा आपल्याला दिसत नाही आहे, कारण ते अव्यावहारिक आहे. हे फक्त मला तर असं वाटतं की राजकीय पक्ष नागरिकांना खुश करण्यासाठी त्याचा वारंवार विषय काढतात. सर्वात महत्त्वाचा आहे विमानतळाचा प्रश्न. 10 वर्षापूर्वी ते चिमणी हा काय राजकीय होता का कसा प्रश्न होता हा मला काय माहीत नाही, परंतु इतर आजूबाजूच्या गुलबर्गासारख्या ठिकाणी जिथं सोलापूरपेक्षा निम्मी लोकसंख्या आहे, विजापूर असेल जिथं पाणी 15 दिवसाला येत होतं, आज तिथं सगळी सुधारणा झालेली आहे. मग सोलापूरला असं काय झालं की विमानतळ होऊ शकत नाही? बरं, राजकीय झुंजीमध्ये बोरामणी व्हावं की होडगी रोड यामध्ये वेळ गेला आणि अजूनही म्हणजे उदासीनता दिसून येते. मला तर शंका आहे, म्हणतात जुलैपर्यंत, पण मला असं वाटतं की ते सुरू होईल का नाही, कारण त्या आपण म्हणतो पण त्या कंपन्या कितपत व्यावहारिक विचार करून इथंच त्यांचा व्यवसाय सुरू करतील. विमान कंपन्यांना पण ते परवडायला पाहिजे. तर ह्या बाबतीत विचार करता प्रत्येक प्रश्न असा आहे ना, दुहेरी पाईपचा विषय आहे पाण्याचा. आपला केंद्र स्तरावर याचा एक पाठपुरावा आवश्यक होता. लोकप्रतिनिधी आपले खासदार कुठं कमी पडतात? खासदार कमी पडतात म्हणजे 100% आपण बघतो लोकसभेत चर्चा करताना वगैरे इतर मतदारसंघातील इतर शहरातील खासदार, आपण पुण्यातले सुद्धा, मी पुण्यातल्या खासदारांना किंवा स्थानिक नगरसेवकांना जवळून बघितलेलं आहे. त्यांचे जनतेशी बोलण्याची, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची हे, आणि ते जनतेने जे त्यांना प्रश्न जे समस्या मांडलेल्या आहेत ते वरपर्यंत मांडून त्याचा फॉलोअप घेतात. अधिकाऱ्यांना ते बोलतात, झापतात.
कलेक्टरसुद्धा तिथे उभा राहून सगळ्या आयुक्त असतील हे बघतात. पण आपल्याकडं असं काही दिसतच नाही. मी तर कधी कुठल्याही खासदाराला मी आजपर्यंत कुठे रस्त्यावर चौकात उभारून कुणाच्या नागरिकांशी बोलताना कधी बघितलेलंच नाही आहे. तर ही उदासीनता आहे. मग नेते जनतेवर ढकलतात, जनता अशी आहे तशी आहे. लोकसुद्धा शांत का असं का वाटतं? म्हणजे एकंदर आपण पाहिलं तर लोकांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला पाहिजे ते सुद्धा आपल्याला असं दिसतं की फारसे समोर येत. याला आर्थिक कारण आहे. मी व्यावसायिक आहे, व्यापार आहे, उद्योजक आहे, पण मला काही संधीच नाही आहे. त्यामुळे मी काही प्रयत्नच करत नाही आहे. इथे आता आपलं सादर घ्या उत्सवप्रिय शहर म्हणून ते अभिमानास्पद आहे की कसं लज्जास्पद आहे मला अजूनही समजत नाही याबाबत. आणि ह्या उत्सवप्रियतेचा ओळख करून देण्यासाठी नेतेच जबाबदार आहेत. त्या नेत्यांच्या देणग्यावरतीच आणि ह्याच्यावरती उत्सव ते निवडणुका आला की करतात वगैरे, मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळं आणि जे जनता आहे जी कर देते, जे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, ह्यांना इथं कुणालाही म्हणणं मांडण्याचा अधिकारच नाही असं हे शहर आहे. हे मी स्पष्ट सांगतो. तुम्ही कुठेही चौकात गेलात तर फक्त उत्सव, गर्दी, मोर्चे, निषेध, हे दगडफेक ह्याच प्रकार चाललेले आहेत. सामान्य जनता, व्यावसायिक, करदाते कुठं दिसतो ते आपल्याला? गेल्या 10 वर्षामध्ये 10 असेल काही कुठलेही वर्ष घ्या, एकही आपल्याकडं नवीन कॉलेज आलेलं नाही आहे. मध्ये IT पार्कचा विषय निघाला, हॉटेल मॅनेजमेंटचं आपलं ते स्टेट लेवलचं कॉलेज आहे म्हणतात, पण त्याचं काही नावच दिसत नाही, ते बंद अवस्थेतच आहे. पुण्यात त्याचे 2 कॉलेज नंतर झालेले आहेत. साधा आता ते मिलेटचा विषय तो कुणी पळवला, कुणी केला हे माहीत नाही, पण सत्ताधारी म्हणतात नाही ते तसं काय झालं नाही म्हणून ते म्हणजे जनतेच्या तोंडाला पाणी पुसणे असाच प्रकार आहे. राजकीय परिस्थिती काही असेल, उद्या केंद्रात कुणाची सत्ता येईल, काही असेल, फक्त स्थानिक पातळीवर प्रचंड निराशा आहे. मी तर असं म्हणेन की कुणीही पक्ष, धर्म, जात न बघता जी व्यक्ती काम करणार आहे, तुमच्या प्रश्नांना आवाज उठवणार आहे, समस्यांना आवाज उठवणार आहे, तो अपक्ष असला तरी असा माणूस सोलापुरातनं निवडून येणं गरजेचं आहे. त्याशिवाय इथली परिस्थिती बदलणार नाही असं माझं स्पष्ट मत. भावनिक पद्धतीनं मतदान करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे शहराच्या विकासाबाबतीत किंवा परिसराच्या विकासाबाबतीतला संपूर्ण विचार करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा, अशा प्रकारची ही प्रतिक्रिया. साहेब, मतदान तुम्ही कराल, मतदान करताना नेमक्या कुठल्या भावना असतील? आपल्या परिसराचा, शहराचा जो विकास पाहताय तुम्ही, तर तो कशा पद्धतीने झाला आणि जे लोकप्रतिनिधी आपले विद्यमान होते त्यांच्या कामगिरीबद्दल? साहेब, आपल्या लोकप्रतिनिधी आपले जे आहेत ते निवडून येतात आणि कामच करत नाही. आता ज्या पद्धतीने तुमचे मोदी साहेब आहेत, मोदी साहेबांनी डबल लाईन केली, रस्त्यांचा विकास झाला, आता विमानतळ व्हायच्या मार्गावर आहे, परंतु इथले खासदार असो, आमदार असो, काहीच पाठपुरावा करत नाहीत. आणि आणि इथले लोकसुद्धा मुडदारलेले, कोणी म्हणजे मोर्चा काढत नाहीत किंवा विकासाबद्दल बोलतच नाहीत. विकासाबद्दल आपल्या खासदारांनी, सरकार त्यांचं इथे महाराष्ट्रात सुद्धा BJP आहे, तोपर्यंत होणार नाही साहेब. लोकांनी त्या खासदारांच्या, आमदारांच्या घरावरती मोर्चे काढायला पाहिजे. हे लोक काहीच करणे. आता इथे जो पण खासदार असतील, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालंच नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचंच सरकार आहे, याच्या अगोदरसुद्धा जे पण खासदार होते त्यांचंच सरकार होतं, त्यांनी करायला पाहिजे ना. पाठपुरावाच करत नाहीत, कसं होणार? तर एक विजन असायला हवं, ते नाही असं नाही आहे. आता बघा तुम्ही साहेब, गेले 30-35 वर्ष झाले एकच पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे सोलापूरचा. 110% उजनी भरलेली असते आणि तुम्हाला 5-5 दिवसाला पाणी तुम्ही देताय, तर डबल लाईन अगोदरच टाकायला पाहिजे होती, ती अजूनसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. तर तुमचा पाठपुरावा कमी पडतो. सेंट्रल गव्हर्नमेंटला मोदी साहेब आहेत, ते तुम्हाला तयार आहेत, पण तुम्ही त्यांना भेटतच नाही, त्याच्याबद्दल काही बोलतच नाही. आणि इथले आमदार लोक आहेत ते निवांतच बसतात. इथल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की नाही डबल लाईनचा, पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे साहेब. आणि अवरात्री कधी पण पाणी येते, पाणी यायला पाहिजे. गृहीत धरलं जातं का? हां, मतदारांनाही गृहीत धरलेलं जातं की हे काय हे देतात, ते येतात, मतदान करतात. मोदी साहेब एक नंबर आहे. तुम्हाला की यावेळेला कशा प्रकारचं चित्र असेल सोलापूर? यावेळेस बघा, दुधा मनस्थितीमध्ये आहेत मतदार. मला तर असं वाटतं की मतदार आता कंटाळे त्यांना की ते मतदान करतील की नाही, ह्याचा सुद्धा आकडा कमी व्हायची शक्यता आहे. याचबरोबर असं आहे की देशामध्ये एक राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो आपल्याला दिसून येतो मोठ्या प्रमाणामध्ये.
कसा काही प्रभाव या सगळ्या गोष्टीवरती? हो, 100% प्रभाव असण्याचा आहे. 370 कलम त्यांनी हटवलेलं आहे, मंदिर त्यांनी बनवलेलं आहे, रस्ते विकास केलेला आहे. मोदी सरकार एक नंबर आहे, पण आपल्या लोकल लेवलला जे आपले खासदार आमदार आहेत ते काहीच करत नाहीत. सेंट्रलला जे मोदी साहेब करायला ते करेक्टच आहे, त्यांच्यासारखा विकास कोणीच केला नाही आजपर्यंत, कुठल्याच पंतप्रधानाने केलेला नाही. काय वाटतं, म्हणजे सोलापुरात काही परिवर्तन होईल की याच पद्धतीने चालू राहील जी स्थिती आताची सध्याची आहे? तुम्हाला काय वाटतं, हे वातावरण कशा पद्धतीने आणखीन तसे बरेच हे बघा, खासदारकीला ते मोदी सरकारला बघूनच वोटिंग करतील, कारण त्यांच्यासारखा विकास आजपर्यंत कुठल्याच पंतप्रधानाने केलेला नाही. जे पण करतील तर ते मोदी सरकारकडूनच बघूनच करणार केले तर. पण मतदानाचा टक्का कमी होईल, लोक कंटाळले. मतदानाचा टक्का जर कमी होईल, मतदार खरोखरच नाराज आहे जी काय परिस्थिती आहे ती. पण प्रताप, एक म्हणणं चाललं आहे की मोदींचं नेतृत्व बघूनच मतदान होईल, स्थानिक पातळीपेक्षा, स्थानिक प्रश्नांपेक्षा. हा मुद्दा पटतो का? हे म्हणणं चुकीचं आहे की मोदी हे देशाचे पंतप्रधान असूनसुद्धा महागाई प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही बघा, डाळीचे भाव बघा, तेलाचे भाव बघा, पेट्रोलचे भाव बघा, डिझेलचे भाव बघा, सोन्याचे भाव बघा, गगनाला भिडलेले आहेत. मोदी राम मंदिर बांधलं म्हणतात, राम मंदिरचा संबंध मोदीचा काही संबंध नाही. ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे आणि ह्या आंदोलनासाठी लालकृष्ण अडवाणी साहेब आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या लोकांचं श्रेय आहे की ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घरों से काम हिंदू आहे ह्या नारा दिल्यानंतर सर्व देशातील सर्व जाती धर्माचे लोक एक झाले आणि त्या राम मंदिर बांधण्याचं जे ते श्रेय जातं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणीला जातं. ज्यावेळेस आंदोलन चालू होते त्यावेळेस आम्हीसुद्धा 10वी 11वी होतो, आम्हीसुद्धा जेल भोगलेलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या आव्हानाला देशातील लाखो लोकांचं प्राण शिवसैनिकांचं गेलेलं आहे. हे लोक बिळात लपलेले होते भाजपवाले. आता सत्ता आल्यानंतर आता हे पैसे 40 वर्षापासून तिथं दगड विटा सगळे येऊन पडलेले आहेत. बांधकाम काय आज चालू झालं नाही, 30 वर्षापासून बांधकाम चालू झालेलं आहे. परंतु हे फक्त कोर्टाच्या निर्णयामुळं तिथं मूर्त स्वरूप आला आणि हे हिंदूंचं दैवत आहे, हिंदूंबद्दल अभिमान आहे. परंतु ह्याचा उपयोग राजकारणासाठी मोदींनी करू नये. भाजपवाल्याने गेले 30-40 वर्ष राम मंदिरचा मुद्दा आणला, विकासाचा कुठला मुद्दा आणला? मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे जे आहेत ते मराठ्यांचं एक नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री समोर येत आहेत. तर एकंदरीत मराठा आरक्षणाचा विषय हा सुद्धा मतदानावरती प्रभाव टाकणार आहे का? 100% मतदानावर प्रभाव टाकणार आहे की ह्या देशातील ह्या राज्यामध्ये राज्य सरकार असू दे केंद्र सरकार असू द्या 50%च्या वर घटनेमध्ये आरक्षण देता येत नाही हे माहीत असूनसुद्धा ह्या संसदेमध्ये या विषय होणं गरजेचं आहे. ह्या मोदींच्या अखत्यारीतला विषय आहे. इथल्या राज्यातली लोक एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे किंवा कुठल्याही सरकारचं नेतृत्व असू दे, हे सगळे मराठा समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, ह्या सगळ्या समाजाला हे फसवत आहेत. कुठलं तरी वेगळं आरक्षण द्यायचं, परंतु कोर्टात हेच लोक पाठवायचे वकिलाला की तुम्ही परत चॅलेंज द्यायचं, त्यामुळे स्थगिती मिळते. त्यामुळे सगळ्याला झुलवत ठेवायचं. निवडणूक आला की मतं घ्यायच्या, खोटं बोलायचं. एकनाथ शिंदे असू दे ना, देवेंद्र, आज बघा काल हायकोर्टाने धनगर आरक्षण फेटाळलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसने सांगितलं होतं गेल्या विधानसभेच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ म्हणले, ते बारामतीमध्ये मेळावा घेतला होता आणि मतं घेतले, निवडून आले. 100% प्रभाव टाकतील. ह्या लोकांना फिरणं मुश्किल होईल. महाराष्ट्रामध्ये किती समाजाला तुम्ही फसवणार आहे? महागाई प्रचंड गगनाला भिडलेली आहे, कुणाला आरक्षण नाही. मी म्हणतो तर समान नागरी कायदा करा, सर्व जाती धर्माला समान न्याय द्या, सगळ्यांच्या मुलांना शिक्षण द्या, नोकऱ्या द्या, चांगल्या पद्धतीनं आरक्षण द्या. समान नागरी कायद्याचा विषय येतोच आहे आणि कदाचित भाजपाने एकंदरीत असा विचार एक केला असेल की पुन्हा सत्ता आलीच तर समान नागरी कायदासुद्धा प्रत्यक्षात येईल. शेवटचा प्रश्न महेशभाई धाराशिवकर, भाजपाकडून अजूनही उमेदवाराच्या नावाची तशी काही घोषणा नाही आणि तशी कुठलीही चर्चा नाही आहे. राजकीयदृष्ट्या या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतात? भाजपकडून उमेदवाराची चर्चा नाही, परंतु ते चाचपणी करत आहेत. परंतु यावेळी सोलापूरकर उपरा जो कोणी हे असेल उमेदवार त्याला थारा देणार नाहीत आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ते साबळे नावाचे कोणीतरी आहेत आणि ते सोलापूरच्या तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यामुळं तर सोलापूरकरांची शुद्ध फसवणूक होईल
आणि याचा अर्थ दुसरा असा आहे की भाजपकडं सोलापुरात लोकसभा निवडणुकीसाठी योग्य चेहरा नाही आणि हे त्यांचं अपयश आहे. कारण एखादा सोलापुरात एवढे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, आम्ही 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, परंतु कुणाचं तरी बाहेरच्याला आणून पुनर्वसन करण्याच्या नादात इथलं सीट नक्कीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही म्हणण्यापेक्षा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं. पण भाजप, कमळ, मोदी असं बघून काही मतदान किंवा नाही, मोदी साहेबांकडे बघून आम्ही 2दा मतदान केलं आणि आता आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे. कारण ज्या मुद्द्यावर मोदी साहेब बोलत होते त्या मुद्दे पुढे गेलेच नाहीत. किती राफेल आणले? 15 राफेल आणले आणि गाजावाजा किती केला की 2 पाचशे आणल्यासारखं. आज बघता शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत जात आहेत, परंतु तिथले फोटो बघितले तर जे सीमेवर व्यवस्था व्हायला पाहिजे होती ती दिल्लीच्या सीमेवर झालेली आहे. जो शेतकरी तुमचा पोशिंदा आहे, भारताचा पोशिंदा आहे, आपला अन्नदाता आहे, त्या अन्नदात्यावर तुम्ही ड्रोननं त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करताय, गोळ्या मारताय त्यांना आणि वयाचा देखील तिथं विचार न करता वयस्कर लोकांनासुद्धा तिथं काट्याने झोडपलं जातं आहे. ही अतिशय दयनीय अवस्था आहे. त्याबरोबरच मराठा आरक्षण, सोलापूरचा विकास हे सगळं बघितलं तर भाजपला सोलापुरात तोंड दाखवायला जागा नाही. कारण सोलापूरच्या स्मार्ट सिटीची बहुतांश कामं भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आणि सोलापूरचा बट्ट्याबोळ केला आणि बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक भाजपातून प्रचंड विरोध होणार आहे. आणि त्यांचं असं ठरलं आहे आमच्या माहितीप्रमाणे की बाहेरचा उमेदवार आला तर त्याला पाडायचं आणि पक्षाला दाखवून द्यायचं की स्थानिक उमेदवाराला किंवा स्थानिक लोकांना जर तुम्ही संधी दिली नाही तर भाजपला देखील धडा भाजपवाले शिकू शकतात, ही आम्हाला खात्री आहे. सोलापूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये सातत्याने एक गोष्ट म्हटली जाते की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. सोलापूरचा एकंदरीत विचार केला तर सोलापूरचे म्हणून जे काही प्रश्न आहेत तर त्याचं आव्हान हे सातत्यानं कायम आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक पूर्णपणे होते अशा कुठल्याही गोष्टी दुर्दैवानं समोर येत नाही आणि मतदारामध्ये, लोकांमध्ये त्याविषयीची खंत आहे. विकास झाला नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, पण ज्या गतीनं हा विकास व्हायला हवा होता, ज्या पद्धतीनं विकास या शहराचा घडायला हवा होता तर तो मात्र होताना दिसत नाही आहे. खास करून इथला युवक वर्ग जो आहे तर तो शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, रोजगारासाठी तो सोलापूर सोडतो आहे. ही मात्र एक शोकांतिका मतदाराच्या व्यक्त करतो आहे. आणि एकंदरीत आता ही जी निवडणूक होईल ती कुठल्याही भावनिक वातावरणावरती नाही तर केवळ एक वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून मतदार राजा हा मतदान करेल अशा प्रकारची एक प्रतिक्रिया या दरम्यान व्यक्त झाली. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होतो आणि इथं राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी, मतदारांनी बोला बेधडक या BR न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपला सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापतं आहे आणि आपण आत्ता ज्या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. यामध्ये अगदी चार्टर्ड अकाउंटंट, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे सगळेजण सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या या लोकसभा निवडणुकी संदर्भातल्या एकंदरीत सगळ्या प्रतिक्रिया मांडल्या. प्रत्येकाचे BR न्यूजच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.